करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, कुणाच्याही दिसण्यावर बघा प्रत्यक्षात जाऊ नका. कोणी गरीब असो किंवा श्रीमंत असो, आपली माणसं आपल्याला ओळखता आली पाहिजे. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे जी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी जगत असते त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही आनंद प्राप्त होत नाही. परंतु आनंद त्या व्यक्तींना मिळत असतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचं अर्थ बदलत असतात. आता आपण ओळखायचं आहे, आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात अशी कोण व्यक्ती आलेली आहे जी व्यक्ती प्रत्यक्षात आपल्याला आनंद देऊन बघा गेलेली आहे किंवा आनंद घेऊन आलेली आहे. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपल्याच देह पाहावे आपणास आपण, दुसऱ्यांच्या आयुष्यात जर काही उत्तमाचं घडत असेल तर आपलाच देह, या देहाचा भाग चालू आहे. हा देह बघा काहीतरी त्या व्यक्तीला अडचणी, संकट अशा काहीतरी गोष्टी प्राप्त करून देणार, म्हणजे पुढे जाऊ देणार नाही. थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे समर्थ म्हणाले, हातावर विश्वास ठेवून कष्ट करणाऱ्याला कुणापुढे हात पसरावे लागत नाही. आपल्याला सुद्धा देवाने 2 हात दिलेले आहेत. स्वकष्टाने आपल्याला काम करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. अहो कुणापुढे हात पसरायचे, बरोबर की नाही? आपण काय विचार करतो, ही व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि त्या व्यक्तीच्या मागे मागे आपण जात असतो. आणि गरीब व्यक्ती जी असेल ना, त्या व्यक्तीला आपण विचारत सुद्धा नाही. परंतु समर्थ म्हणाले, दिसण्यावर जाऊ नकोस. ती व्यक्ती श्रीमंतीची आहे म्हणून ती तुला मदत करेल अशातला भाग सुद्धा नाही आहे. ही व्यक्ती गरीब आहे, या व्यक्तीकडून तुला काहीच मिळणार नाही आहे असंही नाही आहे. परंतु एकदा परीक्षा घे, कुठलीही व्यक्ती तुझ्या उपयोगाला येते, विचार कर. समर्थ म्हणाले, आपली माणसं ओळखता आली पाहिजेत, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे बघा माणूस म्हटलं की त्याप्रमाणे त्याला चांगले शब्द, वाईट शब्द ऐकायला मिळत असतात. परंतु काही शब्दांच्या घावानं आयुष्यात अनेकदा बघा त्याला त्रास होत असतो. का? कारण जर विचार जर केला तर ती व्यक्ती कुठेतरी कमी पडलेली असते. म्हणून समर्थ म्हणाले, नात्याला नाव देण्यापेक्षा आहे ना, नात्यातली भाव जपणं जास्त गरजेचं आहे. आपण काय विचार करतो, अरे हे नातेवाईक असे आहेत, या नातेवाईकांना आपण नावं देत असतो. परंतु आपलीच नातेवाईक आहेत, आपणच जपली पाहिजेत ना. हा बाबा एखादी व्यक्ती चुकली असेल तर त्यांना सांगता आलं पाहिजे. अशी भूमिका आपल्याकडे नसते. आपण त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर की नाही? आपण त्यांच्याशी बोलत सुद्धा नाही आहे. अहो मनुष्य देह म्हटलं की एकदा बघा चूक होते की नाही, समजून जाणं गरजेचं आहे. परंतु एकदा झालेली चूक जर पुन्हा पुन्हा करत असेल मग ती व्यक्ती बघा आपल्या सोबत नसावी, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले,
नात्यातील भाव जपणं खरंच गरजेचं आहे. दिवसभर आपण बघा प्रत्यक्षात इकडे तिकडे फिरत असतो, मात्र संध्याकाळच्या वेळेला ज्या प्रकारे आपण अधिष्ठानाजवळ, परमेश्वराजवळ बघा, मूर्ती असेल, फोटो असेल, मंदिर असेल, देऊळ असेल, तिथे आपण दर्शनासाठी जात असतो. काय मागतो? बरोबर की नाही? कुठला प्रसंग आला की आपण तिथे जातो. कुठली अडचण प्राप्त झाली की तिथे आपण जातो. अहो, मनुष्य देह म्हटलं की ठेच लागणारच ना. आयुष्य म्हटलं की सुखदुःखही येणारच आहेत. ठेच तर लागतच राहील, परंतु ती सहन करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. मला पगार कमी आहे चालेल, परंतु त्या पगारामध्ये मी आनंदी असणं खूप गरजेचं आहे. आपण काय विचार करतो, अरे मला पगार थोडासा आहे, तो पगार कसा साठवता येईल, बरोबर की नाही? परंतु कठीण प्रसंगात सुद्धा साथ देणारी माणसं आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. परंतु तो कठीण प्रसंग न यावा यासाठी आपण प्रथमतः सक्षम असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपली खरी माणसं आपल्याला ओळखता आली पाहिजे. नुसती माणसं असून उपयोगाची नाही आहेत. एकटं राहिल्यावर समजतं, स्वतःपेक्षा चांगला सोबती दुसरा कोणीच नसतो. कारण ज्या बघा आपण एकटे असतो, एकटे विचार करत असतो, बरोबर की नाही? कुठलाही कार्य करायचं म्हटलं की बघा तिथे आपण एकटेच राहतो. कसं करायचं, काय करायचं, आपण एकट्याशी बोलत असतो. लोकांना वाटतं, अरे हा कोणाशी बोलत आहे. परंतु विचार जर आपण केला ना, आपल्याला कळतं, अरे खरंच एकटं राहिलेलं चांगलं. आणि प्रत्यक्षात जर आपण केला, समर्थ म्हणाले, स्वतःपेक्षा चांगला सोबती दुसरा कोणीच नसतो. म्हणून आयुष्यात जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते, जे स्वतःसोबत दुसऱ्यांच्या आनंदात विचार करत असतात. आता आपण विचार करायचा, माझ्यासोबत माझा मित्र असेल किंवा माझी मैत्रीण असेल, कुठपर्यंत हो? विचार करा, एखादं संकट जर उभा राहिलं ना, ते मागच्या मागे पळून जातील. परंतु दुसऱ्यांचं दुःख आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तोच खरा श्रीमंत आहे, बरोबर की नाही? पैशाने असणारी व्यक्ती श्रीमंत नसते, तर मनाने श्रीमंत असणारी व्यक्ती श्रीमंत असते. म्हणून आठवणींचे आभाळ भरून आले ना, की डोळ्यांचा पावसाळा सुरू होत असतो. आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा बघा अचानक पाणी येतं. ही सुखदुःखाची बघा प्रत्यक्षात ज्याप्रमाणे चाहूल आहे, म्हणजे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आता ज्याप्रमाणे आपण विचार करतो, डोळ्यांनी येणारं पाणी, काही आपल्या बाबतीत जर चांगलं घडलं तर बघा आनंदाचे क्षण येतात की नाही, आनंदाचा क्षण आपल्या जीवनात आलं की आनंदाचे अश्रू पाहायला मिळतात. परंतु दुःखाचा क्षण आला तर दुःखाश्रूसुद्धा पाहायला मिळतात की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात अशा माणसाचं असणं खूप आवश्यक आहे, ज्याला मनाची परिस्थिती सांगण्याची बघा गरज नसते. आपण ठरवतो, ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला बोलवण्याचा प्रयत्न करतो, एखादा आपल्यावरती संकट कोसळलेलं आहे, वाईट प्रसंग बघा प्रत्यक्षात आपल्या जीवनात घडलेला आहे, त्यावेळेला साथ देणारी माणसं, त्याला सांगण्याची गरज नसते. तो बरोबर आपल्यासोबत बघा आपल्या संगतीला, आपल्या मनाची परिस्थिती पाहून तो तिथे हजर राहील. परंतु काही माणसं अशी असतात, आपल्यावरती संकट आलेलं पाहून, आपल्यावरती दुःखाचा प्रसंग आलेला पाहून ती माणसं दूर होतात. विचार करा, ज्याप्रमाणे
तुम्ही तुमच्या जीवनातसुद्धा तुमच्यामध्ये बदल करा आणि त्याचप्रमाणे बदलाप्रमाणे उत्तमाचा बघा, आपला मित्र असेल किंवा नातेवाईक असेल, त्यांच्याशी सुद्धा उत्तमाचं बोलण्याचा प्रयत्न करा. जग सर्वांसाठी सारखंच असतं हो, परंतु प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचं रस्ते मात्र वेगवेगळे असतात. अहो, संपूर्ण जग हे तुमचंच आहे. जगामध्ये तुम्ही बघा प्रत्यक्षात जन्माला आलेला आहात. अनेक रस्ते पाहायला मिळालेले आहेत, परंतु प्रत्येकाचा रस्ता हा वेगवेगळ्या मार्गाने पाहायला मिळत असतो. बरोबर की नाही? आपण काय विचार करणार, अरे मी या रस्त्याने चाललो आहे, परंतु माझा मित्र त्या रस्त्याने चाललेला आहे. बघा, आपण काय विचार करतो, 10वीपर्यंत एका वर्गात होतो की नाही, 10वीपर्यंत लहानपणापासून, बरोबर आहे. परंतु ज्यावेळी आपण 11वीला गेलो, त्यावेळी आपले मार्ग बदलले. आपण कॉमर्समध्ये गेलो तर तो सायन्समध्ये गेला, आपली मैत्रीण आर्ट्समध्ये गेली, म्हणजे रस्ते बदलले. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या अस्तित्वाला पोषक असलेला आनंद आपण स्वतःमध्ये शोधला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं. विचार करा. आवडत्या गोष्टीत गुंतत जाणं हा माणसाचा स्वभावच आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली ना, त्या गोष्टीत आपण रमत जातो, अडकून राहतो. पण गुंतलेल्या गोष्टीतून वेळीच बाहेर येणं हे सुद्धा आपल्या सोबत बघा प्रत्यक्षात जमायला हवं. अहो, एखाद्या गोष्टीत आपण अडकलोय, परंतु तिथे न अडकता तिथून बाहेर पडण्याचा रस्तासुद्धा आहे. तो मार्ग आपल्याला शोधता आला पाहिजे आणि वेळीच आपल्याला ते पडता आलं पाहिजे. तरच आयुष्याला खरा अर्थ तुम्हाला पाहता येईल. आपण काय विचार करतो, अरे ज्याप्रमाणे वेदनांना समजण्यासाठी बघा संवेदनाची गरज असते. एखादी व्यक्ती जेव्हा बघा रस्त्यावरून चालत असते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या पायाला ठेच लागते, बरोबर? त्या व्यक्तीला वेदना होतात. परंतु आता विचार करा, आपल्याच घरातली आपलीच मुलं किंवा आपल्याच मुली बघा खेळायला घराबाहेर पडत असतात, बरोबर? आणि त्यांना काही कुठे खरचटलं किंवा बघा कुठे काही वेदना झाली, तर आपण त्यांना पहिलं ओरडतो, बरोबर? जखम असते थोडीशी, परंतु आपण त्यांना ओरडतो, बरोबर? आणि नंतर मग त्यांना जवळ घेतो आणि त्यांना मलम लावण्याचा प्रयत्न करतो की नाही? कारण का? बरं होणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपली खरी ओळखायची आहेत. आयुष्यात कुठे कमी पडलेलो आहोत हे पाहणं गरजेचं आहे. दिसण्यावरती जाऊ नका. आपण दिसण्यावरती जातो ना, म्हणून तर आपण फसले जातो. ज्यावेळी दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. आपण ऐकतो आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा फसले जातो. म्हणून कुणी श्रीमंत असो किंवा गरीब असो, ज्या प्रकारे आपल्याला कुणालाही बघा प्रत्यक्षात मदत करायची असेल तर मनाप्रमाणे मदत करा. परंतु ही व्यक्ती गरीब आहे, या व्यक्तीची आणि माझ्या आयुष्यात केव्हाही गरज पडणार नाही असं आयुष्यात कधी ठरवू नका. कारण कुठला प्रसंग केव्हा येईल आणि कुठली व्यक्ती केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येणार नाही. म्हणून आयुष्य हे चिरत्न पेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पणिया लुटी, आनंदाची करावी. जय जय रघुवीर समर्थ.